नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरचा आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत आणि त्या पॉईंटचं नाव आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन्स. लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये आपण टोटल 5 कनेक्टिव्ह बघितले होते, पण कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण फक्त एका कनेक्टिव्ह साठी बघणार आहोत आणि त्या कनेक्टिव्हचं नाव आहे इम्प्लिकेशन. फक्त इम्प्लिकेशन या कनेक्टिव्ह साठी आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघतोय. आता इम्प्लिकेशन जे काही आहे ते इम्प्लिकेशन आपण डिनोट करतो P इम्प्लाइज Q या सिम्बॉलने. इम्प्लिकेशन आपण P इम्प्लाइज Q या सिम्बॉलने डिनोट करतो आणि ह्या इम्प्लिकेशनसाठी आपल्याला कॉन्व्हर्स घ्यायचं आहे. त्या इम्प्लिकेशनचा जो काही कॉन्व्हर्स आहे, कॉन्व्हर्स ऑफ P इम्प्लाइज Q इज, ह्या स्टेटमेंटचा इम्प्लिकेशन्सचा कॉन्व्हर्स येणार आहे Q इम्प्लाइज P. हे झाला पहिला फॉर्म्युला. सेकंड वन इनव्हर्स. आता इनव्हर्स फाइंड करायचा. इनव्हर्स सुद्धा आपण इम्प्लिकेशनचं फाइंड करणार आहोत. इनव्हर्स ऑफ P इम्प्लाइज Q इज निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. हा झाला इनव्हर्स. थर्ड वन आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ P implies Q is negation of Q implies negation of P. टॉपिकचं नाव आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन. जे काही लॉजिकल कनेक्टिव्ह आहे इम्प्लिकेशन्स, इम्प्लिकेशनमध्ये आपण कनेक्टिव्ह यूज करणार आहे इफ देन. इफ देन या लॉजिकल कनेक्टिव्हसाठी किंवा इम्प्लिकेशन्स हे जे काय आहे कंपाऊंड स्टेटमेंट्सचं नाव, त्याच्यासाठी आपण कॉन्व्हर्स फाइंड करतोय. कॉन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे Q इम्प्लाइज P. फक्त रिव्हर्स करायचं. इनव्हर्स काय? निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ P. चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे. एक्झाममध्ये या टॉपिकवर क्वेश्चन्स विचारले जातात, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण फक्त इम्प्लिकेशनसाठी फाइंड करतो. आत्ताच आपण आपला टॉपिक बघितला आणि टॉपिकचं नाव होतं कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड contrapositive of implication. Converse, inverse and contrapositive of implications. From implications P implies Q, we can obtain 3 implications called converse, inverse and contrapositive. Q implies P is called converse आणि कशाचा असणार आहे तो P implies Q चा. Q implies P याला आपण converse म्हणणार आहोत. त्यानंतर negation of P implies negation of Q is called inverse of कशाचा P implies Q चा. negation of P implies negation of Q हे काय झालं इनव्हर्स झालं. त्याच्यानंतर negation of Q implies negation of P is called contrapositive. कशाचा P implies Q चा. negation of Q implies negation of P is called contrapositive. आता मगाशी आपण तेच बघितलं Q implies P inverse, negation of P implies negation Q inverse आणि contrapositive negation of Q implies negation of P. आता याच्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह करू. टॉपिक बघितला त्या टॉपिकवरचं एक्झाम्पल बघतोय आपण. एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 4. काय क्वेश्चन आहे? राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली दिलेले जे काही स्टेटमेंट आहे त्यांचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करा. ओके. आता आन्सर मध्ये आपण फर्स्ट डिनोट करणार आहोत स्टेटमेंट काय दिलेलं आहे. इफ नंतर जे काय आहे ते आपलं पहिलं स्टेटमेंट काय आहे? एक्स लेस दॅन वाय लेट P इज इक्वल टू, आणि Q काय येणार आहे तुमचं? x square less than y square. x comma y belongs to R. Therefore, given statements आपल्याला in terms of symbolic form लिहायचे. Given statement is, and given statement चा symbolic form तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय येणार आहे? Given statement is P implies Q. आपल्याला फर्स्ट वन कॅल्क्युलेट करायचं आहे कॉन्व्हर्स. इट्स कॉन्व्हर्स इज, इट्स गिवन स्टेटमेंट्सचं कॉन्व्हर्स काय येणार आहे? इट्स कॉन्व्हर्स इज Q implies P. कॉन्व्हर्सचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती. इट्स कॉन्व्हर्स इज Q implies P. Therefore काय लिहिणार? इफ x square less than y square Q, then
पी काय येणार आहे एक्स लेस दॅन वाय ब्रॅकेटमध्ये एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर. हा झाला तुमचा कॉन्व्हर्स. सेकंड वन आहे इट्स इनव्हर्स इज आणि तुम्हाला इनव्हर्स माहिती इट्स इनव्हर्स इज निगेशन ऑफ पी implies negation of q. Therefore काय म्हणता येईल मग if negation of p x less than y साठी त्याचं निगेशन ऑपोजिट x greater than or is equal to y then negation of q काय येईल x square greater than is equal to y square ब्रॅकेट मध्ये x y belongs to r. ओके कॉन्व्हर्स झाला इनव्हर्स झाला. थर्ड वन येणार तुमचं इट्स contrapositive its contrapositive is काय negation of q implies negation of p. therefore negation of q म्हणजे काय if x square greater than is equal to y square then negation of p म्हणजे काय p तुम्हाला माहिती इथे डिनोट केलेला आहे म्हणजे येणार आहे x greater than or is equal to y ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहिणार आहात x, y belongs to r. असा पेपरला क्वेश्चन विचारल्यानंतर असा आन्सर आपल्याला राईट करायचं आहे आणि हे आन्सर सोपं आहे. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपण बघितले. सेकंड वन साठी सुद्धा आपण काय करणार आहे कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघणार आहोत. काय दिलंय अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. आता इम्प्लिकेशन्स मध्ये आपल्याला कनेक्टिव्ह माहिती काय इफ डॅश त्याच्यानंतर देन आणि डॅश. इफ नंतरचं जे काही स्टेटमेंट आहे ते आपलं पहिलं स्टेटमेंट असणार आहे आणि देन नंतरचं हे आपलं दुसरं स्टेटमेंट असणार. पण हे जर एक्झाम्पल बघितलं व्यवस्थित काय दिसतंय अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. मग हाच रूल वापरणार आहे. इफ नंतरचं जे काही स्टेटमेंट आहे ते असणार आहे आपलं पहिलं स्टेटमेंट आणि देन नंतरचं दुसरं. देन इथं नाही म्हणजेच काय अ फॅमिली बिकम्स लिटरेट हे काय झालं तुमचं सेकंड नंबरचं स्टेटमेंट. म्हणजे इफ देन मध्ये आपण ह्या फॉर्मेशन मध्ये सुद्धा एक्झाम्पल लिहू शकतो. त्यांनी मुद्दाम तुम्हाला या फॉर्मेशन मध्ये एक्झाम्पल दिले जेणेकरून तुम्हाला थोडंसं गोंधळ होईल पण आपण गोंधळून जायचं नाही. इफ नंतरचं पहिलं स्टेटमेंट आणि जे उरलेलं असतं ते दुसरं आपण कन्सिडर करतोय. आता आन्सर मध्ये आपण राईट करणार आहोत लेट पी पहिलं स्टेटमेंट काय द वुमन इन इट इज लिटरेट. हे झालं आपलं पहिलं स्टेटमेंट. क्यू काय मग अ फॅमिली बिकम्स लिटरेट. मग गिव्हन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म आपण आपल्या रूलनुसार लिहायचा आहे. जरी ग्रॅमॅटिकली ते सेंटेन्स आपल्याला वेगळ्या फॉर्ममध्ये दिलेलं असलं तरी गिव्हन स्टेटमेंट इज काय येणार आहे मग जो आपला फॉर्मॅट आहे तो पी इम्प्लाइज क्यू आणि आपल्याला कॉन्व्हर्स फाइंड करायचं म्हणून आपण लिहिणार आहोत इट्स कॉन्व्हर्स इज काय येणार आहे क्यू इम्प्लाइज पी. देअरफॉर काय म्हणणार आहे इफ क्यू काय दिलेलं आहे हे स्टेटमेंट इफ अ फॅमिली becomes literate if a family becomes literate then P the woman in it is literate. Second one येणार आहे its inverse is its inverse is its inverse is its inverse is आणि इनवर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती इनवर्स काय निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय इफ पी स्टेटमेंट द वुमन इन इट लिटरेट इन इट इज लिटरेट. निगेशन म्हणजे आपण लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये नॉट हा वर्ड निगेशन मध्ये यूज करतोय. निगेशन आला तर फक्त आपण त्या सेंटेन्सेस मध्ये नॉट हा वर्ड इन्सर्ट करणार आहोत. म्हणजे काय इफ द वुमन इन इट इज
not literate, is not literate. Then negation of Q, म्हणजे Q स्टेटमेंट मध्ये पण not word. Then a family becomes not literate. Okay, third one, it's contrapositive. It's contrapositive is काय? negation of Q implies negation of P. म्हणजे काय? if negation of Q म्हणजे Q मध्ये not word insert करणं. if a family becomes not literate, if family becomes not literate, then negation of P, P मध्ये not word, then the woman in it is not literate. हे झालं सेकंड क्वेश्चनचा आन्सर. थर्ड वन आणि त्याच्यानंतर फोर्थ वन. थर्ड वन मध्ये काय दिलंय? इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इंक्रीजेस. स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिले. आन्सर लिहित आणि लेट. पी, पी मध्ये येणार आहे तुमचं सरफेस एरिया डिक्रीजेस. क्यू मध्ये येणार आहे तुमचं देन प्रेशर increases. Therefore, given statement is काय झालं? P implies Q. याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह घ्यायचा. पहिल्यांदा आपण फाइंड करू. इट्स कॉन्व्हर्स इज. इट्स कॉन्व्हर्स इज काय येणार आहे? Q implies P. Therefore काय लिहिणार? इफ Q काय झालंय? इफ प्रेशर increases, if pressure increases, then P surface area decreases, then surface area decreases. Okay, its converse झाला. त्यानंतर its inverse is its inverse is काय येणार आहे? निगेशन ऑफ P implies negation of Q. निगेशन म्हणल्यावर काय करतो आपण? नॉट हा वर्ड इन्सर्ट करतो. आता P मध्ये काय दिलंय? सरफेस एरिया डिक्रीजेस. म्हणजे निगेशन P काय येणार आहे? सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस हा वर्ड. पण कधी कधी काही जण चुकून काय करतील? नॉट हा वर्ड यूज करण्याऐवजी मी डिक्रीजेसच्या ऐवजी काय लिहिते? मी नॉट नकोय. नॉटच्या ऐवजी निगेशन घेण्याऐवजी आपण वेगळा शब्द वापरू. डिक्रीजेसच्या ऐवजी काही जण इन्क्रीजेस हा शब्द वापरतात, पण शक्यतो हा शब्द आपण वापरणार नाही. निगेशन म्हणल्यावर डिक्रीजेसच्या ऐवजी इन्क्रीजेस हा वर्ड आपण वापरणार नाही. निगेशन म्हणल्यावर नॉट वर्ड इन्सर्ट करायचा आहे. आता जो काही सरफेस एरिया आहे तो सरफेस एरिया काय होईल? एकतर तीन पॉसिबिलिटी सरफेस एरियाच्या. सरफेस एरियाची पहिली पॉसिबिलिटी तो सरफेस एरिया इन्क्रीज असेल, दुसरी पॉसिबिलिटी तो डिक्रीज असेल आणि तिसरी पॉसिबिलिटी तो सरफेस एरिया काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून आपण डिक्रीजेसच्या ऐवजी इन्क्रीजेस वर्ड का वापरत नाही? जरी तो डिक्रीजेस आहे एक तर तो इन्क्रीजेस असेल किंवा कॉन्स्टंट असणार आहे आपल्याला माहित नाही. आणि निगेशन मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह नॉट वर्ड यूज करतो. म्हणून डिक्रीजेसच्या अपोजिट नॉट, डिक्रीजेसच्या अपोजिट इन्क्रीजेस हा वर्ड आपण इथे यूज करणार नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. कधी कधी चुकून इन्क्रीजेसच्या ऐवजी निगेशन घ्यायचे. निगेशन म्हणून डिक्रीजेसच्या अपोजिट इन्क्रीजेस, इन्क्रीजेसच्या अपोजिट डिक्रीजेस असं काही करायचं नाही. मग काय लिहिता येईल? इफ निगेशन P म्हणजे काय लिहिणार? नॉट वर्ड. इफ surface area not decreases, if surface area not decreases, then negation Q, pressure is not increases, pressure is
नॉट increases. थर्ड वन आणि शेवटचं काय, इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज, इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज काय येणार आहे, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. निगेशन म्हणजे फक्त नॉट वर्ड इन्सर्ट करायचं, हे आपण लक्षात ठेवायचं. इफ निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय, इफ प्रेशर इज नॉट इन्क्रीजेस, इफ प्रेशर not increases, then negation of P, then P. Surface area not decreases. If pressure is म्हणा, if pressure is not increases, then surface area इज नॉट डिक्रीजेस. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3चा आन्सर झालं. 4th वन मध्ये पण तेच आहे, इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. हा क्वेश्चन सिमिलरली 3rd वन जो काही क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे सिमिलरली त्याच्यासारखं होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा आहे. आणि हा जो टॉपिक आजचा झाला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे इम्प्लिकेशन्सवरती.